आज आपण ओसीचा सेकंड चॅप्टर सुरू करतोय. चॅप्टरचं नाव आहे व्यवस्थापनाची कार्ये. मग जसं एखादा कुठलाही व्यवसाय असतो, त्या व्यवसायाचे मालक आणि व्यवस्थापन या दोन भिन्न गोष्टी असतात. खास करून कंपनीच्या बाबतीमध्ये. कारण कंपनीचे मालक यांना शेअर होल्डर्स म्हणजे भागधारक असं म्हटलं जातं. हे संख्येने खूप जास्त असतात आणि ते आपल्यातनं संचालक मंडळाची नेमणूक करतात. या संचालक मंडळाला सुद्धा रोजच्या रोज व्यवहारामध्ये किंवा व्यवस्थापनामध्ये सहभागी होणं शक्य नसतं. म्हणून असं संचालक मंडळ वर्षातनं काही ठराविक वेळ किंवा ठराविक मीटिंग घेऊन आपल्या व्यवस्थापनावरती ते नियंत्रण ठेवत असतात. याच्यासाठी ते आपल्यामधनं मॅनेजिंग डायरेक्टर किंवा आणि चेअरमन यांची नेमणूक करत असतात. परंतु कंपनीच्या अवाढव्य कारभारावरती नियंत्रण ठेवण्यासाठी व्यवस्थापन हे महत्वाचं असतं आणि म्हणूनच अशा व्यवस्थापनाला आपल्या उद्योगाचे ध्येय पूर्ण करण्यासाठी, आपला उद्योग वाढीसाठी, आपल्या उद्योगाचा नफा वाढवण्यासाठी, कामगार आणि उद्योग यांच्यामध्ये चांगले रिलेशनशिप राहण्यासाठी, त्याचबरोबर समाजामध्ये व्यवसायाचं नावलौकिक तयार होण्यासाठी अनेक प्रकारचे कार्य करावे लागतात. मग ही कार्य कोणती कोणती हे आपण या चॅप्टर मध्ये बघणार आहोत. मग आता आपण बघतो आहोत व्यवस्थापनाची कार्य. मग बघतोय आपण सेकंड चॅप्टर व्यवस्थापनाची कार्ये, ज्यामध्ये आपल्याला व्यवसायाचं नियोजन, संघटन, कर्मचारी व्यवस्थापन, निर्देशन, समन्वय आणि नियंत्रण ही कार्य बघायची आहे. त्यांचा आपल्याला तुलनात्मक अभ्यासही करायचा आहे. म्हणजेच आपल्याला या व्यवस्थापनाच्या कार्यामध्ये हे जे काही आपल्याला एकूण 6 कार्य दिले आहेत यांच्यामध्ये फरक सुद्धा बघायचा आहे. मग आता आपण ही व्यवस्थापनाची कार्य म्हणजे काय ते बघतो आहोत. मग प्राध्यापक ॲलन हे म्हणतात की व्यवस्थापक जे काम करतो ते व्यवस्थापन म्हणजे उद्योग हँडल करण्यासाठी किंवा उद्योगावरती नियंत्रण ठेवण्यासाठी ज्या व्यक्तीची नेमणूक केली जाते तो व्यवस्थापक असतो आणि त्या उद्योगावरती नियंत्रण ठेवण्यासाठी तो व्यवस्थापक जे काही काम करेल त्याला व्यवस्थापन असं म्हटलं जातं. म्हणूनच या व्यवस्थापकाच्या कामावरती किंवा त्याच्या भूमिकेवरती तो जे काम करतो त्याच्या माध्यमातून भर पडत असतो किंवा परिणाम दिसून येत असतो. मग व्यवस्थापकाला आपले काम करण्यासाठी त्या कामाचं पूर्वनियोजन करणं गरजेचं असतं. म्हणूनच व्यवस्थापकाचं काम हे नियोजनापासून सुरू होतं आणि ते काम किती परिणामकारक झालं, किती चांगल्या प्रकारे झालं याचं मोजमाप करणे म्हणजे त्याच्यावरती नियंत्रण ठेवणे, इथे येऊन त्याचं काम संपतं. परंतु या नियोजनापासून तर नियंत्रणापर्यंत जे जे काम करावे लागतात ती कामांची एक सूत्रबद्ध अशी एक चेन असते आणि म्हणूनच एक काम संपलं की दुसरं काम म्हणजे दुसरी स्टेप चालू होते, तर दुसरी स्टेप संपली म्हणजे दुसरं काम संपलं की तिसरी स्टेप चालू होते. म्हणूनच या व्यवस्थापनाच्या कामामध्ये एक सुसूत्रता आणि ती सर्व कामे एकमेकावरती अवलंबून आहेत. म्हणूनच ही जी काही चेन आहेत
ही चेन आपल्याला तोडता येत नाही किंवा ती एकमेकांपासून वेगळीही करता येत नाही. ही व्यवस्थापनाची कामे ही प्रत्येक स्तरावरती एकमेकांशी संबंधित आहेत, म्हणजे प्रत्येक स्तरांशी संबंधित आहेत. अगदी कनिष्ठ स्तरापासून तर वरिष्ठ स्तरापर्यंत आणि वरिष्ठ स्तरापासून तर कनिष्ठ स्तरापर्यंत. म्हणूनच व्यवस्थापनाचे कार्यांचा अभ्यास करणाऱ्या वेगवेगळ्या अशा विचारवंतांनी या व्यवस्थापनाच्या कार्यांचा अनेक प्रकारे वर्गीकरण केलेले आहे. जे काही प्रमुख विचारवंत आहेत, ज्यामध्ये हेनरी फेयॉल यांच्या म्हणण्यानुसार व्यवस्थापन करणं म्हणजे भाकीत वर्तवणे, नियोजन करणे, संघटन करणे, आदेश देणे आणि नियंत्रण ठेवणे. तर लुथर गुलिंग हे म्हणतात, त्यांच्या म्हणण्यानुसार व्यवस्थापन कार्यासाठी त्यांनी POSDCORB हा शब्द तयार केलेला आहे. मग P म्हणजे प्लॅनिंग, O म्हणजे ऑर्गनायझिंग, S म्हणजे स्टाफिंग, D म्हणजे डायरेक्टिंग, C म्हणजे कोऑर्डिनेशन, CO म्हणजे कोऑर्डिनेशन, R म्हणजे रिपोर्टिंग आणि B म्हणजे बजेटिंग अशा प्रकारे दिलेला आहे. म्हणजेच लुथर गुलिंग यांनी व्यवस्थापनाच्या सर्व कार्य हे पॉस्कॉर्प या शब्दामध्ये एक्सप्लेन केलेले आहे. P म्हणजे प्लॅनिंग याचाच अर्थ नियोजन, O म्हणजे ऑर्गनायझिंग म्हणजे संघटन, S म्हणजे स्टाफिंग म्हणजेच कर्मचारी व्यवस्थापन, D म्हणजे डायरेक्टिंग म्हणजेच निर्देशन म्हणजेच आदेश देणे, CO म्हणजे कोऑर्डिनेशन म्हणजे समन्वय, R म्हणजे रिपोर्टिंग म्हणजेच माहिती देणे, अहवाल देणे आणि B म्हणजे बजेटिंग म्हणजेच अंदाजपत्रक तयार करणे किंवा अंदाज वर्तवणे या प्रकारे आहेत. यामध्ये रिपोर्टिंग आणि बजेटिंग हे जे काही कामे आहेत हे नियंत्रणाचा भाग आहे. आता आपण या कामांमधील पहिलं काम बघतोय ते म्हणजे नियोजन. जसं मी आपण अगोदरच बघितलं की व्यवस्थापनाचे काम किंवा व्यवस्थापकाचं काम हे नियोजनापासून सुरू होतं आणि नियंत्रणावरती येऊन संपतं. म्हणूनच नियोजन हे व्यवस्थापन कार्याची सुरुवात आहे, म्हणजे ते एक मूलभूत कार्य आहे. व्यवस्थापनाचं प्रत्येक पुढचं काम ज्यामध्ये ऑर्गनायझिंग, स्टाफिंग, डायरेक्टिंग, कोऑर्डिनेटिंग, बजेटिंग आणि रिपोर्टिंग ही सगळी कामं ह्या प्लॅनिंग वरती म्हणजेच नियोजनावरती अवलंबून असतात. म्हणजेच काय की पुढे आपल्याला ऑर्गनायझिंग म्हणजेच संघटन कसं करायचं आहे, स्टाफिंग म्हणजे कर्मचारी व्यवस्थापन कशा पद्धतीने करायचं आहे, त्यांना डायरेक्टिंग म्हणजे आदेश कशा प्रकारे द्यायचे आहेत, कोऑर्डिनेशन कसं मेंटेन करायचं आहे, बजेटिंग कशा पद्धतीने करायचं आहे आणि रिपोर्टिंग कशा पद्धतीने होईल, या सगळ्या गोष्टींचं पूर्वनियोजन हे नियोजनामध्ये केलेलं असतं. हे नियोजन करताना प्रत्येक तार्किक गोष्टींचा शास्त्रशुद्ध पद्धतीने विचार करून त्याच्याबाबतचा निर्णय घेऊन एक वैचारिक प्रक्रिया तयार केलेली असते, म्हणजे एक व्यवस्थित पद्धत ठरवून घेतलेली असते, ज्यामध्ये कमीत कमी खर्चामध्ये व्यवसायाला जास्तीत जास्त काम कसं करून घेता येईल
आणि जास्तीत जास्त फायदा कसा भेटेल, जास्तीत जास्त उद्दिष्ट पूर्ण कसं करता येईल याचं नियोजन केलेलं असतं. आणि यासाठी एक शास्त्र सुद्धा अशी काम करण्याची पद्धत विकसित केलेली असते. म्हणजेच काय? जर नियोजन योग्य असेल, तर आपल्याला पुढील सर्व गोष्टी व्यवस्थित करता येतात, त्या परिणामकारक होतात आणि संघटनेचं उद्दिष्ट सहज साध्य करता येतं. म्हणूनच नियोजन हे व्यवसाय संस्थेच्या इतर कामांवरती परिणाम करत असतं. म्हणजेच व्यवसाय संस्थेचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी योग्य नियोजन महत्वाचं असतं. म्हणजेच काय? नियोजन हे भविष्य काळामध्ये आपल्याला काय काम करायचं आहे याच्याबाबतचा एक डिटेलमध्ये स्ट्रक्चर किंवा तुमचा प्रोग्राम अरेंज केलेला असतो किंवा तो ठरवलेला असतो. म्हणूनच नियोजनाची व्याख्या करताना ओडोनेल आणि कुंट्झ हे म्हणतात, कोणते काम करायचे, कसे करायचे, केव्हा करायचे, कोणी करायचे, कशा पद्धतीने करायचं हे अगोदरच निश्चित करणे म्हणजे नियोजन. नियोजनामुळे आपण कुठे आहोत आणि कुठे जायचे यातील अंतर कमी होतं. यामुळे अशा गोष्टी शक्य होतात ज्या इतर वेळेला कधीच शक्य झालेल्या नसतात. तर जेम्स टोनर म्हणतात, संघटनेचे उद्दिष्ट ठरविणे व ती उद्दिष्ट साध्य करण्यासाठीचा मार्ग आखून देणे म्हणजे नियोजन होय. जर आपल्या साध्या सोप्या भाषेमध्ये या नियोजनाची जर व्याख्या करायची झाली, तर नियोजन म्हणजे कुठलेही काम करताना ते काम कशा पद्धतीने, कोणी, कधी, केव्हा करायचे याचं पूर्वनियोजित असं कार्यक्रम पत्रिका म्हणजेच नियोजन होय. या नियोजनाचं महत्व काय आहे? किंवा नियोजन का करावं लागतं? कशासाठी करावं लागतं? जसं सांगितलं, की नियोजन हे एक मूलभूत कार्य आहे आणि ते भविष्यामध्ये आपल्याला जे काही काम करायचं आहे, त्याचा पूर्व अनुमान लावून भविष्यामध्ये होणारा धोका कसा कमी करता येईल, तर याची एक रूपरेषा आखलेली असते. म्हणून हे नियोजनाचे महत्व या पुढील मुद्द्यांच्या आधारे आपल्याला स्पष्ट करता येईल. त्यामध्ये पहिला मुद्दा, की नियोजन करत असताना नियोजनाचे उद्दिष्टे हे स्पष्ट असावी किंवा उद्दिष्टे हे स्पष्ट असतात. नियोजनामध्ये आपल्याला जे ध्येय गाठायचं आहे किंवा जे उद्दिष्ट गाठायचं आहे ते स्पष्ट असावं किंवा स्पष्ट केलं जातं. आणि ते साध्य करण्यासाठी आपल्याला योजना आखता येतात. म्हणजेच जर आपलं उद्दिष्ट आणि आपलं ध्येय निश्चित स्वरूपाचं करून ठेवलं, तर आपल्याला त्याप्रमाणे आपलं नियोजन करता येतं. जसं सपोज तुम्ही ठरवलं, की मला भविष्यामध्ये कलेक्टर व्हायचं आहे आणि हे जर तुमचं ध्येय जर पक्क असेल, तर त्या पद्धतीने तुम्हाला तुमच्या अभ्यासाचं कोणती डिग्री घ्यायची, कोणते विषय घ्यायचे याच्याबाबतचं पद्धतशीर नियोजन करता येईल. त्यामुळे पद्धतशीर नियोजनामुळे व्यवस्थापकाला सध्या परिस्थितीचं आणि भविष्य काळामध्ये येणाऱ्या धोक्यांचं किंवा होऊ शकणाऱ्या धोक्यांचं विश्लेषण करता येतं. त्याच्याबाबतचे अंदाज बांधता येतात आणि ते कसे सोडवायचे याचा मार्ग शोधायला मदत मिळते. नियोजनामध्ये दिशा ठरवली जाते. म्हणजे नियोजन हे दिशादर्शक म्हणून काम करतं. जसं नियोजनामुळे आपल्याला आपली ध्येय, आपले उद्दिष्ट स्पष्ट करता येतात, सुनिश्चित करता येतात, ते पूर्वनियोजित करता येतात. त्यामुळेच जे काही नियोजन आपण करू, ते नियोजन ते आपल्याला मार्गदर्शक म्हणून
कामात येतात आणि कोणत्या वेळी कोणती गोष्ट करायची आहे त्यासाठी ते मार्गदर्शन करत असतात. म्हणूनच कामगारांनी संघटनेसाठी काय काम करायचे आहेत, कशा पद्धतीने करायचे आहेत, हे सर्व काही समजण्यासाठी मदत होत असते. तिसरं जे काही महत्व आहे ते नियोजनामुळे व्यवसाय संस्थेतील प्रत्येक घटकाच्या कार्यक्षमतेमध्ये आपल्याला वाढ करणं शक्य होतं. कारण नियोजनामुळे व्यवस्थापकाला आपली उद्दिष्टे कळतात, आपली ध्येय कळतात आणि त्यामुळे त्याला आपल्याला काय काम करायचे आहे, यासाठी कुठला मार्ग व्यवस्थित आहे किंवा कुठला मार्ग चांगला आहे हे ठरवता येतं. त्यामुळे कर्मचाऱ्यांना भविष्यामध्ये कोणती कामगिरी सोपवायची, कोणतं काम करण्यासाठी कोणता कर्मचारी योग्य आहेत, यांना कुठल्या ट्रेनिंगची म्हणजे कौशल्यांची माहिती देणं गरजेचं आहे, हे ठरवता येतं आणि अर्थातच त्याचा संघटनेच्या फायद्यासाठी उपयोग होतो. त्यामुळे कर्मचारी योग्य वेळी दिलेल्या सूचनांप्रमाणे काम पूर्ण करतात आणि अर्थातच त्यामुळे संघटनेला जास्तीत जास्त नफा होतो. त्यानंतर पुढचं जे काही महत्व आहे ते आहे नियोजन ध्येयपूर्ती करत असताना किंवा ध्येयपूर्तीच्या रस्त्यात येणाऱ्या अडचणी कमी करतं, म्हणजेच धोके कमी करतं. जसं मी तुम्हाला सांगितलं की नियोजन हे भविष्यामध्ये काय करावायचं आहे याचं पूर्वानुमान मानून किंवा करून ठरवलं जातं किंवा बनवलं जातं. म्हणजेच नियोजन हे पूर्वानुमान तंत्रावरती आधारित आहे. ज्यामुळे आपल्याला भविष्यात काय घटना घडू शकतात याच्या बाबतच्या माहिती गोळा करून त्याचं विश्लेषण करून जवळपास चांगल्या प्रकारे बोध घेता येतात किंवा अंदाज बांधता येतात. मागच्या 10 वर्षांमध्ये किंवा 5 वर्षांमध्ये व्यवसायामध्ये काय बदल घडले आणि भविष्यामध्ये काय बदल घडू शकतात याचा अंदाज घेता येतो आणि त्याप्रमाणे आपल्याला भविष्यातील कामे अगोदरच ठरवता येतात. जसं 5 वर्षापूर्वी टीव्ही वरती ऍडव्हर्टाइजमेंट व्हायची, परंतु अलीकडे व्हॉट्सअप, फेसबुक याच्याद्वारे सुद्धा ऍडव्हर्टाइजमेंट होऊ लागल्या आणि आणखी पुढे याप्रमाणे काय चेंजेस होऊ शकतात याचा आपल्याला अंदाज घेणं मग गरजेचे ठरतं आणि त्यानुसार आपल्याला आपल्या व्यवसायामध्ये किंवा व्यवसाय प्रक्रियेमध्ये बदल करावा लागतो आणि भविष्यामध्ये जे काही धोके पुढे येणार आहेत ते कमी करण्यासाठी प्रयत्न करावा लागतो. म्हणूनच या नियोजनाचा उपयोग आपल्याला भविष्यातील धोके कमी करण्यासाठी होत असतो. त्यानंतर पाचवा जो काही महत्व आहे ते आहे उपलब्ध साधन सामग्रीचा पर्याप्त वापर म्हणजे जास्तीत जास्त वापर करता येतो. नियोजनामुळे प्रत्येक कामाचं नियोजन होतं, कधी करायचं आहे, कोणी करायचं आहे, कशा पद्धतीने करायचं आहे, ते ठरवलं जातं. त्यामुळे आपल्याकडे उपलब्ध असलेल्या साधन सामग्रीचा आपल्याला पुरेपूर वापर करता येतो आणि त्यामुळे त्या साधन सामग्री वाया जात नाही, तिचा अपव्यय होत नाही आणि तिचा वापर करून आपल्याला जास्तीत जास्त नफा कमवणं शक्य होतं. नियोजनामुळे आपल्याला योग्य निर्णय घेता येतात. व्यवस्थापनाला कुठलंही काम करण्यासाठी अनेक पद्धती उपलब्ध असतात. प्रत्येक गोष्टीसाठी किंवा प्रत्येक पर्यायासाठी सकारात्मक आणि नकारात्मक या दोन्ही बाजू असतात. या सगळ्यांचा विचार करून व्यवसाय संस्था उत्तमातील उत्तम म्हणजे सर्वोत्तम पर्यायाचा निवड करत असते आणि त्यामुळे आपल्याला एक शास्त्रशुद्ध पद्धत अशी निवडता येते आणि आपल्याला तर्कशुद्ध निर्णय घेण्यासाठी ती मदत करत असते.
सातवं जे काही मुद्दा आहे किंवा महत्व आहे ते नियंत्रणासाठी स्टँडर्ड्स ठरवता येतात. नियंत्रण कशा पद्धतीने करायचं आहे याचे आपल्याला स्टँडर्ड ठरवता येतात. म्हणजेच काय, नियोजनामध्ये कुठल्याही कामावरती कशा पद्धतीने नियंत्रण ठेवलं जाईल, कोणाकडनं नियंत्रण ठेवलं जाईल, या सगळ्या गोष्टींचं आपल्याला त्यामध्ये ठरवलेलं असतं किंवा पूर्वनिश्चित असतं. आणि म्हणूनच आपल्याला नियंत्रण करत असताना शिस्त ठरवता येते. कुठे कामगिरी कमी पडते ते ठरवता येतं आणि त्यावरती आपण उपाययोजना शोधणं शक्य होतं. त्यानंतर आठवं जे काही महत्व आहे ते आहे सर्व कार्यांचा समन्वय साधणे. नियोजनामुळे सगळे कामांच्या बाबतीमध्ये व्यवस्थापनाच्या कामांच्या बाबतीमध्ये समन्वय साधता येतो. कारण प्रत्येक काम हे नियोजनापासून सुरू होतं आणि त्यामुळे कामांची एक क्रमवारी लावली जाते. आणि म्हणूनच एक काम संपलं की दुसरं काम, दुसरं संपलं की तिसरं काम, या कामात आपली प्रोसेस म्हणजे एका कामाची दुसऱ्या कामाबरोबर, दुसऱ्या कामाची तिसऱ्या कामाबरोबर साखळी जोडता येते. म्हणजेच नियोजन हे सर्व कामांमध्ये एक समन्वय तयार करत असतं. 9वं जे काही महत्व आहे ते व्यवस्थापनाची इतर कार्य सुलभ करतं. अर्थातच नियोजनामध्ये कोणतं काम करायचंय, कशा पद्धतीने करायचंय, कोणी करायचं आहे, ज्यामुळे आपल्या व्यवसाय संस्थेचे उद्दिष्ट सहजपणे पूर्ण करता येतील, परिणामकारक पूर्ण करता येतील, हे अगोदरच ठरवलेलं असतं. आणि त्यामुळे आपल्याला नियोजनामुळे कामाचा एक सिक्वेन्स, टाईम आणि एक पद्धत ठरवता येते. त्यामुळे एक सुसूत्रीकरण कामांमध्ये तयार होत असतं. त्यानंतर नियोजनाचा महत्वाचा 10वा मुद्दा आहे, की नवीन कल्पनांना नियोजन प्रोत्साहन देत असतं. अर्थातच नियोजन हे व्यवस्थापनाचं मूलभूत काम आहे. नियोजनामध्ये भविष्यात काम कशा पद्धतीने करायचं आहे याचे निर्णय घेतला जातो. त्यासाठी एक पद्धतशीर शास्त्रशुद्ध पद्धत निवडली जाते. आणि यासाठी भविष्य काळातील धोके कमी करण्यासाठी आपल्याला अनेक नवीन कल्पनांना सामावून घ्यावं लागतं. आणि म्हणूनच या नवीन कल्पनांचा शास्त्रशुद्ध पद्धतीने विचार करून अशा कल्पना आपल्या व्यवसायासाठी किती योग्य आहेत याचा अभ्यास करून आपल्याला त्यांचा वापर आपल्या उद्योग संस्थेसाठी करता येतो. याप्रमाणे नियोजनाचे महत्व आहे. थोडक्यात काय, तर व्यवसाय संस्थेची पद्धतशीर वाटचाल होण्यासाठी, ध्येय पूर्ण करण्यासाठी संघटनेचे उपलब्ध असलेल्या साधनसामग्रींचा परिणामकारक वापर होण्यासाठी नियोजन महत्वाचं असतं. आता या नियोजनाच्या बाबतीमध्ये हा जो काय आपण घटक बघितला नियोजन, याच्या बाबतीमध्ये जर तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही ते विचारू शकता.